अफवा म्हणजे अशी माहिती जी सत्यतेची खात्री नसतानाही किंवा ठोस पुराव्याशिवाय लोकांमध्ये पसरवली जाते. उदाहरणार्थ, कोरोना लसीमुळे माणसे मरत आहेत अशी एक अफवा पसरली आहे, किंवा एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला अशी एखादी अफवा पसरली जाते. त्यामुळे होतं काय ना, तर समाजामध्ये नाहक भीती किंवा गैरसमज निर्माण होतात. अफवा आणि खोट्या बातम्या यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. कारण अफवा या अनेकदा मी वर सांगितल्याप्रमाणे ठोस पुराव्याशिवाय पसरतात आणि खोट्या बातम्या ह्या मात्र हेतुपुरस्सर पसरवल्या जातात. तर अशीच मी एक कविता घेऊन येत आहे तुमच्यासमोर, जिचं शीर्षक आहे अफवा. तर आपण कवितेला सुरुवात करूया. अफवांना पेव फुटल्यावर खोट्या बातम्याही गोड वाटू लागतात. अफवांना पेव फुटल्यावर खोट्या बातम्याही गोड वाटू लागतात. सत्य लपवणारे मग खोट्याचाच आधार घेतात. सत्य लपवणारे मग खोट्याचाच आधार घेतात. अफवेला मान मिळाल्यावर तिथे सत्याला तडा जातो. अफवेला मान मिळाल्यावर तिथे सत्याला तडा जातो. गुन्हेगार दुसराच असतो पण बदनाम तिसराच होतो. सध्या अफवा फारच जोर धरीत आहेत. सध्या अफवा फारच जोर धरीत आहेत. फतवेगिरी करणाऱ्यांनाच जगात अधिक मान आहे. फतवेगिरी करणाऱ्यांनाच जगात अधिक मान आहे. का कुणास ठाऊक अफवा कोण पसरवतं? का कुणास ठाऊक अफवा कोण पसरवतं? अफवांनी भरलेल्या बाजारात फक्त सत्यच कोंडलं जातं. अफवांनी भरलेल्या बाजारात फक्त सत्य कोंडलं जातं. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत. तोवर सर्वांना खूप खूप धन्यवाद.